महत्त्वाची बातमी, जाचकाटींमुळे मुंबईतील टँकर चालकांनी 2 दिवसांपासून संपाचं हत्यार उपसलंय। त्यामुळे मुंबईमध्ये ऐन उन्हाळ्यात पाण्याची समस्या गंभीर झाली आहे। महानगरपालिकेने लावलेल्या जाचकाठी शिथिल करणार नाही तोपर्यंत एकही टँकर रस्त्यावर उतरवला जाणार नाही असा इशारा टँकर असोसिएशनने दिलाय। चेंबूर, मालाड, कांदिवली आणि चांदिवलीमध्ये तीव्र टंचाई निर्माण झाली। मुंबईतील विहिरी, बोअरवेलमधून मोठ्या प्रमाणावर पाणी उपसा होत असल्यामुळे भूजल पातळी घटली आहे। यावर नियंत्रणासाठी विहिरी मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे। आणि अशाच जाचकाटींविरोधात 10 एप्रिलपासून मुंबईतील सुमारे 2000 खासगी टँकर चालक संपावर गेले। त्यामुळे 3 दिवसांपासून मुंबईमध्ये वॉटर टँकर चालकांचा संप सुरू आहे आणि ऐन उन्हाळ्यात याचा फटका मुंबईकरांना बसतो आहे। मुंबईतल्या अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम झालेला आहे। सर, आम्ही संप नाही केलेला हा आम्हाला बीएमसीने बंद करायला सांगितलेलं 48 तास, कुठे 72 तास, आणि ती जी डेडलाईन होती ती परवा रात्री संपली। तर त्याच्यानंतर आम्हाला बंदच करायला नाही तर आमच्यावर लिगल ॲक्शन्स होणार होते। जे CGWचे नॉर्म्स आहेत त्याच्यात थोडीफार शिथिलता आणली पाहिजे। आम्ही जास्त आमचं काय मोठ्या मागण्या नाही आहेत। आमचं फक्त वारंवार हेच बोलणं आहे आणि हे एकदम इझी आहे त्यांच्या हातात हे करणं। म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला फक्त अप्रोच करायचं आहे सेंटरला आणि त्याच्यात शिथिलता ते करू शकतात। 2023 में भी इसी वजह से हम लोग का टैंकर सर्विस बंद हो गया था। तभी भी सरकार ने हमको आश्वासन दिया था कि ये जो नॉर्म्स जो बनाए हैं उसमें हम सेंटर को लेके उसका कुछ भी रिजल्ट लेके आएंगे, लेकिन आज तक वो हुआ नहीं। और वापस हमको यही नोटिस आ रही है बीएमसी की तरफ से 24 आवर्स, 48 आवर्स। कल की तारीख में हमको 24 आवर्स की नोटिस आई है। तर राज्य सरकारने मुंबईतील रखडलेल्या 68 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर सोपवली आहे। त्यानुसार महापालिकेला 50,000 झोपड्यांचं पुनर्वसन करावं लागणार आहे। त्यासाठी महापालिकेला 64 झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे। त्यामुळे आता 50,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाला गती मिळणार आहे। तर वसई विरार महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणारी पाईप